अगदी मार्केट स्टाईल खुसखुशीत मऊ अशी ही तिळाची वडी घरी कशी बनवायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लहान असो किंवा मोठे खूप सहज खाऊ शकतील अशी ही मऊ तिळाची वडी अगदी कमी साहित्यात बनते आणि खूप झटपट बनते। स्पेशली थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येक घरात बनवली जाणारी ही तिळाची वडी कशी बनवायची चला तर पाहूया। तिळाची वडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागेल 1 कप तीळ। तर इथे मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत। तुम्हाला जर हे अनपॉलिश नाही मिळाले तर तुम्ही सफेद तीळ सुद्धा घेऊ शकता, परंतु हे जे थोडेसे ब्राउनिश कलरचे तीळ असतात यापासून चिक्की खूप छान बनते। तर हे 1 कप तीळ मी अगदी मंद आचेवरती गॅसवरती ड्राय असे भाजून घेतलेले आहेत। यानंतर यासोबतच आपल्याला लागेल 1 कप भाजलेले शेंगदाणे। तर हे शेंगदाणे सुद्धा मी अगदी मंद आचेवरती भाजून घेतलेत। भाजल्यानंतर याची मी सालं काढून घेतली आहेत। 1 कप शेंगदाणे आणि 1 कप भाजलेल्या तीळसाठी आपण इथे 1.5 कप गूळ घेणार आहोत। हा गूळ आपल्याला किसून घ्यायचा आहे किंवा याचे बारीक तुकडे करून घ्यायचे, त्यामुळे हा गूळ पटकन विरघळला जातो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा चिक्कीचा गूळ नाहीये, हा रेग्युलर आपण जो वापरतो तोच गूळ आहे आणि याच गुळापासून ही तिळाची वडी सॉफ्ट बनते। त्यासोबतच आपल्याला लागेल 2 मोठे चमचे साजूक तूप आणि विलायची पावडर। तुम्हाला जर विलायचीचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही ही विलायची पावडर स्किप सुद्धा करू शकता। तर या तिळाच्या वड्या आपण या ताटामध्ये पसरवणार आहोत। त्यासाठी या ताटाला मी थोडंसं तूप लावून घेते। तूप लावल्यामुळे या ताटापासून या वड्या अगदी लवकर सेपरेट होतात, चिटकून बसत नाहीत। त्यामुळे तुम्ही ज्या भांड्यामध्ये या वड्या बनवणार आहात त्या भांड्याला सगळ्यात आधी तूपनी व्यवस्थित ग्रीस करून घ्या। सगळ्यात आधी 1 कप भाजलेले तीळ आणि 1 कप भाजलेले शेंगदाणे ज्याची आपण सालं काढून घेतली आहे याचा आपल्याला एक बारीक पावडर करून घ्यायची आहे। खूप बारीक पिठासारखं हे बारीक करायचं नाहीये, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे शेंगदाणे आणि तीळ याची मी बारीक पावडर करून घेतली आहे। हे दोन्हीही मी एकत्र केलेत आणि आता या स्टेजला यामध्ये मी अर्धा टीस्पून विलायची पावडर ॲड करत आहे। जसं मी म्हटलं की तुम्हाला जर हा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही इलायची पावडर स्किप सुद्धा करू शकता। तसेच यासोबत तुम्ही थोडीशी जायफळ आणि थोडीशी सुंठ पावडर सुद्धा यामध्ये ॲड करू शकता। आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यानंतर इथे गॅसवरती मी एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलाय। पॅन चांगला गरम झाला की सगळ्यात आधी यामध्ये मी 1.5 चमचे तूप ॲड केलंय। तूप व्यवस्थित मेल्ट झालं की लगेचच यामध्ये ॲड करायचं आहे 1.5 कप बारीक केलेला हा गूळ। गॅसची फ्लेम अगदी कमी करून हा गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा आहे। या गुळाचा आपल्याला अजिबात पाक वगैरे करायचा नाही, फक्त याचे जे खडे आहेत ते व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंतच हा वितळून घ्यायचा आहे। या पूर्ण प्रोसेसमध्ये गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही, मंद गॅसवरतीच ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे। तर सतत ढवळत राहून हा जो गूळ आहे तो आपल्याला व्यवस्थित मेल्ट करायचा आहे। जर याला सतत मिक्स नाही केलं किंवा गॅस जर खूप हाय राहिला तर गूळ हा कडक होऊ शकतो, त्यामुळे आपली जी तिळाची वडी आहे ती हार्ड बनू शकते। म्हणून मंद गॅसवरती सतत ढवळत राहून आपल्याला हा जो गूळ आहे तो फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे। काही मिनिटातच हा गूळ व्यवस्थित मेल्ट झालाय। लगेचच तयार शेंगदाणे आणि तिळाची ही पावडर आपण या गुळामध्ये ॲड करूया। पावडर ॲड करताच मीडियम फ्लेमवरती सतत ढवळत राहून आता ही पावडर या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करत जायची आहे। ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे। ही तयार पावडर गुळामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाली की गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आता राहिलेला अर्धा चमचा हे तूप आपण या मिक्सरमध्ये ॲड करणार आहोत। या स्टेजला आपला गॅस बंद आहे आणि बंद गॅसवरतीच आपल्याला यात तूप ॲड करायचं आहे। तूप ॲड करताच 1 ते 2 मिनिटांसाठी हे मिश्रण सतत मिक्स करत राहायचं आहे। गॅस बंद केल्यामुळे हे थोडं घट्ट होऊ लागेल आणि अशा प्रकारे हे कलेक्ट होऊ लागेल। याचाच अर्थ आता हे मिश्रण वडी करण्यासाठी तयार आहे। आता हे गरम असतानाच तूप लावलेल्या या प्लेटमध्ये आपल्याला ओतायचं आहे। हे मिश्रण अगदी गरम असतानाच स्पॅच्युलाच्या किंवा चमच्याच्या किंवा वाटीच्या साहाय्याने तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं पसरून घ्या। हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच व्यवस्थित एकसारखं पसरून घ्या। हे थंड झाल्यानंतर एकसारखं पसरलं जात नाही। हे थोडं हलकं गरम असतानाच याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहे।
यासाठी चाकूला मी थोडंसं तूप लावून घेतलंय आणि या चाकूच्या साहाय्यानेच आपण पाहिजे तशा आकाराच्या या तिळाच्या वड्या कट करून घेणार आहोत। या वड्या कट करून झाल्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊन द्यायचंय आणि थंड झाल्यानंतरच या ताटातून या वड्या आपण सेपरेट करणार आहोत। या वड्या थंड झाल्यात आणि आता ताटापासून या आपण सेपरेट करून घेऊया। ताटाला तूप लावल्यामुळे या वड्या खूप इझिली सेपरेट होत आहेत। या वड्यांचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, अगदी मार्केटमध्ये मिळतात तशाच खुसखुशीत आणि अगदी मऊ अशी ही तिळाची वडी आपली तयार झाली आहे। ही वडी पाहून कोणी सुद्धा म्हणणार नाही की ही तुम्ही घरी केली आहे, इतकी चविष्ट ही तिळाची वडी बनते। खाण्यासाठी अगदी सॉफ्ट आणि खुसखुशीत अशी ही तीळ आणि शेंगदाण्याची वडी तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून पहा। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटन समोरील नोटिफिकेशन बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका।